म्हणजे आज शेतकऱ्याकडे काय झालं, तुम्ही पर्याय देत नाही, बाहेर भाव मिळायला लागला की तुम्ही जाऊ देत नाही, की आम्ही 100% कापूस बाहेरनं आणणार आहे, तुम्ही कापूस पिकवू नका. मी असं नाही म्हणणार की जगातलं काय आलं नाही पाहिजे आणि माझंच जगात गेलं पाहिजे, असं कधीही होत नाही बाजारामध्ये. शेती सुद्धा हे एक अर्थशास्त्र आहे, शेती सुद्धा एक उद्योग आहे. अलीकडच्या काळामध्ये भावनिक त्याला हात घालायचा आणि त्या घोड्यावर बसून उधळत सुटायचं हे एक नवं ट्रेड खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळं मूळ दुखणं हे बाजूला राहतं किंवा मूळ आजारापर्यंत कोण पोचत नाही. पण आता याच्यामध्ये धोरण सरळ नाही, म्हणून मी त्यावर येतो की किस्तूड उठलं की आम्ही इलाज करतोय, चेडफार करतोय, औषध पाणी देतोय. एक जागा बरी होती आणि दुसऱ्या जागेवर किस्तूड उठतं या, म्हणजे त्याला गावात कराट म्हणते ती. मग हे करट का उठायला लागलं, म्हणजे कुठंतरी रक्तामध्ये दोष आलाय, त्याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही किस्तुडावर करटावर इलाज करतोय, ते किस्तूड उठू नये याच्यासाठी आम्ही इलाज करत नाही. एका बाजूला जगाची बाजारपेठ माझ्या शेतकऱ्याला मिळून दे म्हटल्यानंतर जगातला कापूस येणार किंवा जगातली एखादी वस्तू येणार हे आम्ही ग्राह्य धरलं पाहिजे. आम्ही धरलंय तसं, पण नाही होणार आयात. मी असं नाही म्हणणार, आता ह्याच्यावर सुद्धा वादविवाद होतील. मी असं नाही म्हणणार की जगातलं काय आलं नाही पाहिजे आणि माझंच जगात गेलं पाहिजे, असं कधीही होत नाही बाजारामध्ये. पण प्रश्न काय तयार झालाय, तुम्ही आमचं जाऊ देत नाही आणि ती मात्र आणताय, आमचं भांडण येत आहे. आणि दुसऱ्या बाजूला इतर देशाची जी शेती आहे त्या शेतीला प्रचंड अनुदान आहे. एकदा जर एखादी गोष्ट तुम्ही घेऊन येणार असाल, इथला उत्पादक जर तुम्हाला उभा ठेवायचा असेल, जिवंत ठेवायचं असेल, तर उत्पादन खर्च त्याचा काय येतोय शो काढा आणि त्याला 10-15% वर पैसे देऊन टाका. तेवढी रक्कम त्याला द्या, तुम्हाला काय आणायचंय ते आणा. नसेल तर एक असं धोरण करा की आम्ही 100% कापूस बाहेरनं आणणार आहे, तुम्ही कापूस पिकवू नका, तुम्हाला हा पर्याय देतो. म्हणजे आज शेतकऱ्याकडे काय झालंय, तुम्ही पर्याय देत नाही, बाहेर भाव मिळायला लागला की तुम्ही जाऊ देत नाही. लक्षात आलं. आणि सरकारनं, काय लोक म्हणतात शेतकऱ्याला हे दिलं ते दिलं ते दिलं, ह्याला सगळं फुकट द्यायचं का. अरे नाही, तुम्हाला जर 2 वेळचं खायला मिळायचं असेल आणि तुम्हाला तुमचे उद्योग वाढवायचे असतील तर तुम्हाला जो उद्योग वाढवायला जो बळ देत आहे, जो पोटाला खायला घालत आहे, त्याला तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल. लक्षात आलं का. जसं कार्बन क्रेडिट म्हणतो ना, तसं अन्न क्रेडिट, कार्बन क्रेडिट सारखं अन्न क्रेडिट हे त्याला द्यावं लागेल. का त्यानं थांबावं तुमच्यासाठी. आजपर्यंत किंवा आत्ताही जगामध्ये किंवा देशामध्ये सगळ्याच शोध लागले, पण मशिनरीतून धान्य निर्माण होण्याचा शोध जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत जो तुमचा मशिनरी चालवायसाठी जो शक्ती देतोय तो कोण देतोय, शेतकरी देतोय. कामगाराला पोटा पाण्याला नाही मिळालं तर तो काय नोटा खाऊन तुमच्या कामावर येईल, लोकांना खाऊन कामावर येईल. म्हणजे तुमच्या कामावर येण्यापर्यंतची ऊर्जा शक्ती हा शेतकरी देतोय, त्याला क्रेडिट तुम्हाला द्यावंच लागेल कार्बन क्रेडिट सारखं. आणि माझं ह्याच्या पुढे जाऊ नये की कार्बन क्रेडिट सुद्धा शेतकऱ्याला द्या. म्हणजे आम्ही ऊस लावतो, ज्वारी पेरतो, ह्याचा अर्थ काय आहे. सरळ वनस्पतीचं झाडातूनच ते रूपांतर होतं ना अन्नधान्याचं. तुम्ही कार्बन क्रेडिट ही शेतकऱ्याला दिलं पाहिजे, अन्न क्रेडिट सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला दिलं पाहिजे. का तर तुम्ही आम्हाला खाया प्यायला घालतोय. आणि म्हणून माझे आता मी सभागृहातही मागणी केली ती, हेचंही तुमच्याकडे करतो की शेतकरी शेतावर काम करावं आणि आम्हाला 2 वेळ खाऊ पिऊ घालावं, म्हणून त्याला महिन्याला 25,000 रुपये द्या, तर तो शेतावर थांबेल. का फुकट मी का थांबावं. काही लोक म्हणतात की मग तू काय नफा आम्हाला देणार आहे का. अरे नफा ठीक आहे, तुला नफा नाही, मग तू काय खाणार आहेस आम्ही नाही दिल्यावर. एकदा सरकारनं धोरण ठरवावं, परदेशातनं आणणार नाही आणि आम्ही मग एक कण धान्याचा परदेशातनं आणणार नाही. आम्ही सरकारकडे भीक मागायला जातच नाही. आमच्या घर आमचं अंगण हेच कोठार करतो. अरे कटोरा घेऊन येतील ना आमच्या दारात. एका बाजूला आमचं धान्य सगळ्यांना वाटायचं बी आहे तुम्हाला,
बालहार पोषण, पुन्हा आदिवासीमध्ये काय कुपोषणला काय देताय? आमचंच देताय ना अन्नधान्य. पण हे आम्ही कुपोषित व्हायला लागलोया. आणि म्हणून म्हणतोय की अन्न क्रेडिट सुद्धा शेतकऱ्याला द्यावं लागेल.